सर्वांना जय भीम. मित्रांनो, बहुजन संघटक पेजवरती आज मी लाईव्ह आलेलो आहे. आज 26 जानेवारी आहे आणि आजच्याच दिवशी भारतीय संविधान लागू झालं. संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमचे जे मित्र आहेत मंगेश जाधव सर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाजवळचं हे जे गाव आहे तुळशी गाव, या तुळशी गावामध्ये सम्यक फाउंडेशन तुळशी ज्या हे सामाजिक संस्था आहे, त्या संस्थेमार्फत खूप सारे चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात. याच संस्थेमार्फत अर्थात सम्यक फाउंडेशन तुळशीमार्फत हे बहुजन संघटक पेजवरती व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. 26 जानेवारी आहे, निमित्त आहे आणि या निमित्त आमच्या मित्रांनी सहकार्यांनी मंगेश जाधव सरांनी हे केलं आणि मंगेश जाधव सरांनी जसंही मला बोलले, मला सांगायला गर्व वाटतो की जाधव सर सध्या ॲडमिट आहेत KM हॉस्पिटलमध्ये आणि ॲडमिट असतानासुद्धा त्यांच्यावर बायपास होणार आहे 2-3 दिवसानंतर. पण तरीसुद्धा हा 75 वर्ष झालेली आहेत संविधानाला आणि त्यानिमित्त सम्यक फाउंडेशन तुळशीचा कार्यक्रम, या संस्थेचा कार्यक्रम घ्यायचा होता आणि ICUमधून मला फोन लावला त्यांनी आणि ICUमधून फोन लावून सांगितलं की सर तुम्हाला बोलायचं आहे. आणि त्यांनी जसंही मला कळलं ते ICUमध्ये आहेत, मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना होकार दिला. तर बाबासाहेबांवर प्रेम करणारे, संविधानावर प्रेम करणारे, आंबेडकरी चळवळीमध्ये असे लढवे लोक आहेत. मला खात्री आहे की या ऑपरेशनमधूनही सर सुखरूप बाहेर पडतील आणि परत फील्डवरती दिसतील आम्हाला, याची खात्री आहे. सरांना मानाचा जय भीम. आणि मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे तो विषय आहे भारतीय संविधानासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय. मित्रांनो, आज 26 जानेवारी आहे, अर्थात प्रजासत्ताक दिन आहे. भारतामधल्या 90% लोकांना हे कळतच नाही की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी नेमका फरक काय. 15 ऑगस्टला झेंडा फडकवला जातो, 26 जानेवारीला झेंडा फडकवला जातो. झेंडा फडकविणे एवढंच माहीत आहे, पण त्याच्यामध्ये कारण झेंडा फडकवला जातो, बिस्किट वाटले जातात शाळेमध्ये आणि सुट्टी असते त्या दिवशी. झेंडा फडकला, कर्मचारी आपापल्या घरी. नेमकं 15 ऑगस्ट काय आहे त्यांना कोणी सांगत नाही, 26 जानेवारी काय आहे हेही त्यांना कोणी नेमकं सांगत नाही. 90% लोकांना या देशामध्ये ही खंताची बाब आहे, खेदाची बाब आहे की 26 जानेवारीमध्ये आणि 15 ऑगस्टमधला मूलभूत फरक माहीत नाही आपल्या लोकांना. या देशातली खेदाची बाब आहे. 15 ऑगस्टला इंग्रज भारत सोडून गेलेले आहेत, तो स्वातंत्र्य दिन आहे आणि आज जो आहे तो आहे प्रजासत्ताक दिन, ज्याला इंग्रजीमध्ये रिपब्लिक डे म्हणतात. आजच्या दिवशी या देशाचं संविधान लागू झालेलं आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान आजच्या दिवशी लागू झालेलं आहे. त्यामुळं ह्या संविधानासमोरील आव्हानं काय आहेत? आंबेडकर चळवळीतले लोक भावनिक आहेत. संविधानासंदर्भामध्ये खूप साऱ्या बाबी चर्चेला आहेत. नुकतंच जे कर्नाटक हायकोर्ट आहे, त्या कर्नाटक हायकोर्टचे जे जज आहेत जस्टिस कृष्णा S. दीक्षित, या दीक्षितांचं असं म्हणणं आहे की भारतीय संविधान लिहिण्यामध्ये ब्राह्मणांचं फार मोठं योगदान आहे. एवढं एक म्हणणं आहे. दुसरं असं म्हणणं आहे त्या दीक्षितांचं की भारतीय संविधानामध्ये जो पहिला ड्राफ्ट ज्यांना बनविला त्यांचं नाव आहे BN राव आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणे असं दीक्षित सांगायला लागले की बाबासाहेबांनी भांडारकर संस्थेमध्ये एकदा भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की BN रावनं जर या देशाच्या संविधानाचा कच्चा पहिला ड्राफ्ट बनवला नसता तर मला हे संविधान लिहिण्यासाठी 25 वर्षे लागले असते. अशा प्रकारचं म्हणणं नुकतंच कर्नाटक हायकोर्टाचे जस्टिस मिस्टर दीक्षितांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. आता माझा हा दीक्षितांना प्रश्न आहे. दीक्षितांना काय प्रश्न आहे? मान्य आहे BN रावनं पहिला घटनेचा मसुदा लिहिला का? लिहिला. याच्यात काही दुमत नाही. कारण संविधान सभेच्या निवडणुका 1946ला झाल्या आणि संविधान सभेमधून जे लोक निवडून आले 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली. त्याच्या 8 दिवसानंतर अर्थात 17 डिसेंबर 1946ला बाबासाहेबांनी संविधानातलं पहिलं भाषण केलं. मग 1947 आली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, अर्थात 29 ऑगस्ट 1947 ही तारीख यासाठी सांगतोय कारण या तारखेला बाबासाहेब आंबेडकर मसुदा कमिटीचे, ज्याला इंग्रजीमध्ये ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात,
त्या ड्राफ्टिंग कमिटीचे मसुदा समितीचे चेअरमन झाले. संविधान सभा वेगळी आहे, ड्राफ्टिंग कमिटी वेगळी आहे. जेवढे संविधान सभेमध्ये लोक बसतात त्या सर्व संविधान सभेच्या लोकांची मिळून संविधान सभा होते आणि त्या संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेमध्ये हे वर्क डिस्ट्रीब्युशनच्या नावाखाली काही कमिट्या बनविल्या होत्या. त्याच्यामध्ये संविधानाचा ड्राफ्ट बनविणे, कच्चा मसुदा तयार करणे आणि मसुदा मग नंतर तो संविधान सभेत चर्चेला ठेवणे, मग त्याच्यातल्या दुरुस्त्या स्वीकारणे, त्याच्यात काही काटछ करायचं असेल, काही कमी जास्त करायचं असेल, त्याच्यानंतर मग ते संविधानातलं आर्टिकल बनणार. ही सगळी प्रक्रिया. मग बाबासाहेब आंबेडकर 29 ऑगस्ट 1947ला ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले. याचा अर्थ असा होतो त्या अगोदर 9 महिने संविधान दुसरं कुणीतरी लिहित होतं आणि त्यांचं नाव आहे BN राव. BN रावनं त्याच्या अगोदर संविधान लिहित होते का, तर एक गोष्ट बरोबर आहे. BN रावनं पहिला मसुदा बनवला, ही गोष्ट बरोबर आहे का, तर बरोबर आहे. परंतु दीक्षित जस्टिसचे सांगत आहेत भांडारकर संस्थेमध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं आणि भाषण करून म्हणाले तर BN रावनं हे नसतं केलं तर मला 25 वर्ष लागले असतं. या गोष्टीला कोणताही आधार नाही, या गोष्टीचा कोणताही एव्हिडन्स नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग आणि स्पीचेसचे 23 खंड अवेलेबल आहेत. 23 खंडामध्ये असा कुठंही उल्लेख मला तरी सापडलेला नाही. बाबासाहेबांचे जेवढे भाषणं वाचलेले आहेत 18व्या खंडामध्ये सगळे भाषणं आहेत, 3 खंड आहेत, त्याच्यामध्ये कुठेही हा उल्लेख नाहीये. तरी सुद्धा दीक्षित सांगतायत जस्टिस माणसानं थापा मारू नयेत, थापा मारू नयेत, पुराव्यानिशी निर्णय द्यावे लागतात. पुरावा असेल तर बोलावं लागतं, पुरावा असेल तर जजमेंट द्यावं लागतं. परंतु कर्नाटकचा हा जो जस्टिस आहे हा बिना पुराव्याचा, बिना एव्हिडन्सचा, कुठंतरी कधीतरी अशा बाबीवरती बाबासाहेबांचं स्टेटमेंट देणं हे फार घातक आहे, हे चुकीचं आहे. माझा तर उलट हे म्हणणं आहे, हे करंट विषय असल्यामुळं सुरुवातीला मी ह्या विषयावरती बोलत आहे. त्या लोकांना याचं उत्तर माहीत असलं पाहिजे. कारण BN रावनं जो पहिला मसुदा तयार केला, माझा प्रश्न आहे, माझा दीक्षितांना हा प्रश्न आहे, जर पहिला मसुदा BN रावनं तयार केला होता तर मग त्यांना हटवून बाबासाहेबाला दुसरा मसुदा बनवायला का लावलं? जर पहिल्यांदाच एखाद्यानं जर उत्कृष्ट कामगिरी केली असती तर दुसरी उत्कृष्ट कामगिरी करायची गरज नसती पडली. याचा अर्थ होतो की पहिल्यांदा काहीतरी कच्चं काम केलं असेल, केलं असं ना BN रावनं, आम्ही कुठं नाही म्हणतो, बाबासाहेब कुणीच मान्य नाही म्हणत. परंतु मग आमचा प्रश्न आहे दीक्षितांना, मग जे कच्चं काम जर त्याचं एवढं चांगलं काम होतं तर मग बाबासाहेबाला ते संविधान लिहायला का लावलं? बाबासाहेब आंबेडकरला ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन का केलं? बरं तुम्ही जर एवढे एक्सलंट आहात, एवढे भारी आहात, तुमच्यात एवढं टॅलेंट आहे, मग बाबासाहेबाला लिहायला का लावलात तुम्ही? अरे तुमच्याकडे टॅलेंट नाही, तुमच्यामध्ये कमतरता आहेत म्हणून बाबासाहेबाला लिहायला लावलं. आणि ते काही पहिलं संविधान नाही. या देशामध्ये इंग्रजांनी जे कायदे बनवले त्यालाही त्या काळातलं संविधानच म्हणतात. राणीचा जाहीरनामा 1858ला जाहीर झाला, तोही त्या काळातलं संविधानच आहे. पहिला भारतीय अधिनियम 1861 बनला, हेही त्या काळातलं संविधान आहे. दुसरा अधिनियम 1872ला बनला, तोही अधिनियम संविधानच आहे त्या काळातलं. तिसरा अधिनियम 1892ला बनला, तेही संविधानच आहे. जो फर्स्ट इंडिया ऍक्ट आहे 1919चा, तोही संविधानच आहे. हे सायमनचा जो रिपोर्ट आहे 1927चा, तेही संविधानच आहे. सेकंड इंडिया ऍक्ट 1935चा, हे त्या काळातलं संविधानच आहे. नेहरूचा जो रिपोर्ट होता मोतीलाल नेहरूचा 1928चा, तेही त्या काळातलं संविधानच आहे. मग तुमचं संविधान एवढं तुम्ही जर लिहिलात का मान्य नाही, का लागू नाही झालं देशामध्ये? हा प्रश्न आहे. एवढं जर तुम्ही लिहिलात का लागू नाही झालं? बाबासाहेबाच्या अगोदर जवळपास 22 संविधान लिहिले गेलेले आहेत, पण 22 संविधानाबद्दल देशातल्या लोकांचं एकमत झालेलं नाही. इंग्रजांची एक अट होती, लक्षात ठेवा, इंग्रजांची महत्वाची अट होती की आम्ही हा देश सोडून जाऊ आणि तुम्हाला हप्त्या हप्त्यात स्वातंत्र्य देऊ. जशी तुमची लायकी वाढन, तुम्ही लोकतांत्रिक बनू शकता, तुम्ही डेमोक्रेसी चालवू शकता, असा ज्यावेळेस आम्हाला विश्वास वाटेल त्यावेळेस आम्ही हा देश सोडून जाऊ. 8 नंबर 1. 8 नंबर 2, ज्यावेळेस देशातले जेवढे प्रमुख घटक आहेत हे प्रमुख घटक जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत आम्ही हे देश सोडून जाणार नाही. म्हणजे हिंदू एकत्र आले पाहिजे संविधान लिहिण्यासाठी, शीख असले पाहिजे, ख्रिश्चन असले पाहिजे, मुसलमान असले पाहिजे, अँग्लो इंडियन असले पाहिजे, पारसी असले पाहिजे, या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि मग संविधान बनवलं पाहिजे आणि त्या संविधानाला मान्यता या सगळ्या लोकांची असली पाहिजे. त्याला संविधानिक शब्द आहे नॅशनल एलिमेंट.
हे जे प्रमुख नॅशनल एलिमेंट आहेत या सर्वांची सहमती लागेल आणि सहमती झाल्यावर संविधान बनेल. सहमती बनून संविधान बनणार होतं ना. याच्या अगोदर 22 संविधान लिहिले, त्याच्यावर कुणाची सहमती झाली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधान लागू झालं, कारण त्या संविधानाला देशातल्या सर्व प्रमुख घटकांची, देशातल्या सर्व नॅशनल एलिमेंटची मान्यता आहे. बघा, सायमन कमिशनला गांधीजी म्हणले गो बॅक सायमन. याचा अर्थ काय? सायमनचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही म्हणून सायमन कमिशन लागू होऊ शकलं नाही. सायमन कमिशन लागू नाही झालं म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या. पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिथं सुद्धा नंतर पुन्हा पॅक्ट झालेला आहे. तिथंही एकमत झालेलं नाही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सुद्धा. मग त्यांनी तो कम्युनल अहवाल डिक्लेअर झाला, त्याच्या विरोधात गांधीजी उपोषणाला बसले. हा सगळा इतिहास मी काय सांगतोय, जोपर्यंत देशातले प्रमुख नॅशनल एलिमेंट एकत्र येत नाहीत आणि एकत्र येऊन कोणतं संविधान बनवत नाहीत, तोपर्यंत इंग्रज हा देश सोडून जाणार नव्हते. लक्षात घ्या. त्यामुळं प्रमुख आपण नॅशनल एलिमेंट आहोत हे अगोदर सिद्ध करणं आवश्यक होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. हा कशासाठी केला? याचं सगळं डॉक्युमेंटेशन केलं आणि इंग्रजांना दिलं की आम्ही हिंदू नाही, आम्ही हिंदू सदृश्य आहोत. हिंदू ज्या मंदिरात जातात त्या मंदिरात आम्हाला जाऊ दिलं जात नाही, हिंदू ज्या मंदिरात पाणी पितात त्या पाणी पिऊ दिलं जात नाही, म्हणून आम्ही हिंदू नाहीत. आणि ते ब्रिटिशांनी मान्य केलं की हे हिंदू नाहीत. याचा अर्थ काय? हे सुद्धा या राष्ट्रीय जीवनामध्ये एक प्रमुख घटक आहे. हे सिद्ध करण्यासाठी हे सगळी स्ट्रॅटेजी होती. मग हे सिद्ध झालं की आपण हिंदू नाही, मग आपलं म्हणणं, आपल्या सहमतीशिवाय या देशाचं संविधान बनू शकत नव्हतं. ही मजबुरी होती. कारण संविधान सभेच्या निवडणुका 1946 ला झाल्या. या निवडणुका अगोदर आमदारकीच्या निवडणुका झाल्या. आमदार लोकांनी मतदान केलं आणि आमदार लोक संविधान सभेचे मेंबर निवडणार होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जो त्या काळातला पक्ष आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन, 1942चा स्थापना, 46चं इलेक्शन लढले. महाराष्ट्रामधून बाबासाहेबांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून नाही आला. अर्थात काय? निवडून नाही आला. मग संविधान, तुमचे आमदारच नाही तर संविधान सभेत मेंबर कुठून जातील? बाबासाहेबांच्या पक्षाचा एकमेव आमदार निवडून आला, तो आलता कोलकात्यामधून. त्याचं नाव होतं जोगेंद्रनाथ मंडल. म्हणून बाबासाहेब कोलकात्यामधून उभा राहिले, बंगालमधून उभा राहिले निवडणुकीला आणि तिथून निवडूनही आले बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांचा एकही आमदार निवडून न येण्यासाठी सरदार पटेल असतील या लोकांनी जंग पछाडलं. डॉक्टर आंबेडकरांसाठी संविधान सभेच्या दरवाजाने आम्ही खिडक्या बंद केल्या. आम्हाला दरवाजा कळते, खिडक्या का बंद केल्या असतील? कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबाला संविधान सभेत येऊ द्यायचं नाही. तरी सुद्धा बाबासाहेब बंगालमधून निवडून आले. ज्या जिल्ह्यातून निवडून आले, खुलना, जयसूर, बोरीसाल, फरीदपूर, हे चारही जिल्हे काँग्रेसनं काय केलं? तत्कालीन काँग्रेसनं हे चारही जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले. तुम्ही गुगलवर जा, हे 4 जिल्हे टाका, आज ते बांगलादेशात आहे. तिथं 70% हिंदू पॉप्युलेशन असताना ते 4 जिल्हे भारतात राहायला पाहिजे होते, ते जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले. कारण बाबासाहेब तिथून निवडून आले होते. याचा अर्थ होतो की बाबासाहेब संविधान सभेचे तर मेंबर आहेत, पण पाकिस्तानच्या संविधान सभेचे. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाऊन आले, त्यांचं ऐकलं गेलं नाही. आणि मग बाबासाहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केलं, आमच्या लोकांच्या सहमतीशिवाय जर कोणतं संविधान लिहिलं गेलं आम्ही मानणार नाही, संविधानाला आम्ही त्या मानणार नाही. आणि इंग्रजांची अट होती, प्रमुख नॅशनल एलिमेंट यांनी एकत्र येऊन सहमतीनं संविधान बनवलं पाहिजे. आणि जर अस्पृश्यांची मान्यताच नाही, अस्पृश्यांचा नेता जर विरोध करेल, संविधान लागूच होऊ शकत नव्हतं. एक, आणि जोपर्यंत सगळ्यांचं एकमत होणार नाही तोपर्यंत ब्रिटिश लोक भारत सोडून जाणारच नव्हते. एकमत होणं आवश्यक होतं, तेव्हाच ब्रिटिश भारत सोडून जाणार होते. त्यामुळं बाबासाहेबांना संविधान सभेत घेणं ही मजबुरी बनली, गांधीजींची मजबुरी बनली. तेव्हापासून एक मन पडली, मजबुरी का नाम महात्मा गांधी. ये थी मजबुरी. कारण इंग्रजांना जर नेहरूंना घाई झाली होती प्रधानमंत्री बनण्याची. हा सगळा इतिहास यासाठी सांगत आहे की त्याच्यानंतर बाबासाहेब मग भारताच्या संविधान सभेवर आले आणि मग बाबासाहेबांची सहमती लागत होती, म्हणून बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन केलं. लक्षात घ्या, बाबासाहेब लय हुशार असल्यामुळे या लोकांनी केलेलं नाही. लक्षात घ्या, बाबासाहेब हुशार होते का? प्रचंड विद्वान होते. या सगळ्या संविधान सभेतला सर्वात हुशार व्यक्ती होते या शतकातला. माझं नाही म्हणणं, अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी म्हणतात या 100 वर्षातला सर्वात विद्वान माणूस, हुशार माणूस बाबासाहेबाला म्हणलं जातं. एवढा हुशार असताना त्यांना रोखण्यासाठी एवढे प्रयत्न झाले, तरी सुद्धा बाबासाहेब आले आणि ते त्यांनी लिहिलं.
आणि ते असं लिहिलं की सगळ्यांची मान्यता मिळाली. लक्षात घ्या, सगळ्यांची मान्यता मिळाली. त्यामुळं बाबासाहेबांचं संविधान सभेतलं जे भाषण आहे 17 डिसेंबर 1946, ज्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, फार महत्वाची गोष्ट बोलतात बाबासाहेब, की आपण कोण आहोत? आपण युद्धजन्य छावणीचे लोक आहोत. आपण कोण आहोत? युद्धजन्य छावणीचे लोक आहोत. आणि मी सुद्धा एका टोळीचा प्रमुख आहे. आम्ही युद्धावर एकमेकांसोबत युद्ध करत आहोत. कोणती परिस्थिती होती? आणि बाबासाहेब का म्हणले असतील की आम्ही युद्धजन्य छावणीचे लोक आहोत? आणि पुढे बाबासाहेब म्हणतात, अशी जर परिस्थिती बनली तर आपलं संविधान, आपल्या देशाचं संविधान बनण्यापासून आणि आपल्या देशाला महान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर सर्वांची सहमती जर असेल प्रमुख राष्ट्रीय एलिमेंटची, ते संविधान बनणार म्हणजे बनणार. बाबासाहेब आंबेडकर हे बोलत आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या 40 वर्षाच्या सामाजिक लाईफमध्ये बाबासाहेबांनं संविधानामध्ये आपल्याला कोणते हक्क असावेत, कोणते अधिकार असावेत, यासाठी ही सगळी लढाई लढली. महाडचा सत्याग्रह त्यासाठी आहे, 14 तारखेला सत्याग्रह, मनुस्मृती का जाळली, काळा मंदिर सत्याग्रह त्यासाठी आहे, राऊंड टेबल त्यासाठी आहे, सायमन कमिशन त्यासाठी आहे. या सगळ्या बाबासाहेबांनी गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यांच्या 40 वर्षामध्ये बाबासाहेबांनी काही संविधानिक प्रावधान आपल्या समाजासाठी, देशासाठी मागितले. टोटल आमच्याकडे आता आम्ही मोजत आहोत, आमचा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार 70 संविधानिक हक्क अधिकार मागितले. त्याला कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स म्हणतात संविधानिक भाषेमध्ये. 70 बाबासाहेबांनी सोप्या भाषेत मी हक्क अधिकार म्हणतो, लोकांना कळावं म्हणून. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स म्हणतात. 70 मागितले बाबासाहेबांनी. संविधान सभेत बाबासाहेब आहेत, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन आहेत. संविधानात बाबी किती याव्यात? फक्त 7. 5 आणि 2 7. याचा अर्थ काय? बाबासाहेब आंबेडकरांनी 70 आपल्याला हक्क मागितले, त्याच्यापैकी फक्त 7 अधिकार आले संविधानात, 63 अधिकार आले नाही. याचा अर्थ काय? बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते, नानकचंद्र रत्तूच्या पुस्तकात जे किस्सा लिहिलेला आहे की बाबासाहेब रडायचे म्हणे. आणि एकदा हिंमत करून नानकचंद्र रत्तूने विचारलं बाबासाहेबला, बाबासाहेब तुम्ही का रडताय, काय प्रॉब्लेम आहे का? त्यात बाबासाहेबांनी नानकचंद्र रत्तूला सांगितलं, हा जो मेहनतीने मी हा जो रथ इथपर्यंत आणला आहे, तुमच्याचा हा रथ पुढे घेऊन जाणं शक्य नसेल तर मागं जाऊ देऊ नका. लहानपणी ज्यावेळेस मी भाषणात वाक्य ऐकायचो, मला वाटायचं हा रथ काहीतरी आहे, उताराला लागलाय, त्याची खुटी कुणी काढायला का, दगड काढायला का, रथ मागं चाललाय का. मोठं झाल्यानंतर, चळवळीत काम केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर कळालं या रथाचा अर्थ काय. या रथाचा अर्थ आहे, मी तुमच्यासाठी संविधानामध्ये 7 अधिकार मिळवलेत. तुमच्याच्यानं 8वा अधिकार, 9वा अधिकार, 10वा अधिकार मिळवणं शक्य नाही झालं, काही हरकत नाही. कमीत कमी या 7 अधिकाराचं रक्षण करा. काय आंबेडकर चळवळ? 7 अधिकाराचं रक्षण करून राहिलेल्या 63 अधिकारासाठी संघर्ष करणं म्हणजे आंबेडकर चळवळ. आपल्याला 7 काय हे माहीत नसते, राहिलेले 63 काय हेही माहीत नसते. कशी चालवणार आपण आंबेडकर चळवळ? यासाठी मी आज माझ्या फेसबुकवरती लाईव्ह केलं आणि या तुळशी फाउंडेशन, सम्यक फाउंडेशन तुळशी या संस्थेमार्फत हे जे व्याख्यान चालू आहे, यामार्फत मी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही आणि माझी टीम, माझ्यासोबत ॲडव्होकेट पवनकुमार शिंदे आहेत, आणखी काही एक्सपर्ट आहेत. आम्ही आज जो अमृत महोत्सव सुरू आहे या निमित्त पुढच्या वर्षभरामध्ये 100 कार्यशाळा घेणार आहोत. संविधानावरती 100 कार्यशाळा, आणि या मोफत असतील, मोफत. आणि संविधानावरच 6 तास बोलणार आहोत. मी आणि ॲडव्होकेट पवनकुमार शिंदे 6 तास संविधानावरच बोलणार आहोत. ज्याला कुणाला कार्यशाळा लावायची ते कार्यशाळा लावा. मोफत कार्यशाळा असेल, फक्त तुम्हाला आमचं येण्या जाण्याचं भाडं द्यावं लागेल. जे काही येण्या जाण्याचं ट्रॅव्हलिंग अनाऊन्स द्यावं लागेल, त्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया द्यायची गरज नाही. तुम्ही कार्यक्रम लावा, 6 तास आम्ही संविधानावर बोलू, फुकट, मोफत. कारण संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष. मी हे सांगतोय की संविधान सभेला बाबासाहेबांनी 70 मागण्या केल्यात, आपल्या 7 मंजूर झाल्या, 63 मंजूर झाल्या नाही. या 63 पैकी काही महत्वाच्या बाबी सांगतो. नंबर 1, ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे. हायकोर्टाचा जज हा सुप्रीम कोर्टाचे जज निवडतात आणि सुप्रीम कोर्टाचे जज हे कॉलेजियम पद्धतीने निवडतात, सरकार निवडतं. याची कोणती एक्झाम होत नाही, इथं कुठं रिझर्वेशन नाही. बाबासाहेबांचं म्हणणं होतं हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे आणि आमचे लोक तिथं हे झाले पाहिजे, नेमणूक झाल्या पाहिजे आमच्या. ही जी सध्याची निवडणूक पद्धत आहे ती खराब आहे. सध्याच्या निवडणूक पद्धतीने आपण लोक निवडून जाऊ शकत नाहीत. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं होतं प्ल्युरल मेंबर कॉन्स्टिट्युन्सी, अर्थात बहुसदस्यीय मतदारसंघ, अर्थात एकाच लोकसभेतून 3 खासदार निवडून जाणार, एकाच विधानसभेमधून 3 आमदार निवडून जाणार.
आणि लोकांचा मताचे अधिकार किती असणार? 3 मताचे अधिकार असणार. त्याला म्हणतात कम्युलेटिव्ह वोटिंग सिस्टम, संकलित मतदान पद्धती. म्हणजे काय? ज्याला 1 नंबरला निवडून मतदान झालंय तोही आमदार, ज्याला 2 नंबरचं मतदान झालंय तोही आमदार, आणि ज्याला 3 नंबरला मतदान आहे तोही आमदार. 3 आमदार, 3 खासदार. याच्यात आपला निभाव लागणार होता. आणि 1955ला छत्रपती संभाजीनगर, ज्या अगोदरचं औरंगाबाद नाव आहे, बाबासाहेबांनी त्या मिलिंद कॉलेजच्या परिसरामध्ये बसून हे पुस्तक लिहिलेलं आहे. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट, भाषावार प्रांतरचनेवरील विचार, त्या पुस्तकात हे लिहिलेलं आहे की आता ही मागणी करायची आपल्याला, निवडणूक पद्धत बदलली पाहिजे. पण काय आहे, बाबासाहेबाला जे मागण्या होत्या, बाबासाहेबाला जे अपेक्षित होतं ते झालेलं नाही. हा मुद्दा. अशा 63 बाबी आहेत. MPSC आणि UPSC जे कमिशन आहे तिथं जे इंटरव्ह्यू पॅनलवरती आमचे शेड्यूल कास्टचे आणि शेड्यूल टाईपचे लोक असले पाहिजेत, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. ते नाही आहेत आज, कंपल्शन नाही आहे. UPSCला ब्राह्मणच बसतात आणि त्यांचेच लोक निवडतात. तिथंही आमच्यासाठी रिझर्वेशन असलं पाहिजे, ही भूमिका आहे बाबासाहेब. देशाची उपराजधानी हैदराबाद असली पाहिजे, हेही बाबासाहेबांचं म्हणणं आहे. मोठ्याले राज्य नाही, छोटे छोटे राज्य असले पाहिजेत, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. असे 63 आहेत, ते आम्ही लिहून काढले. पुस्तक रूपात मी भविष्यात ते प्रकाशित करणार आहोत आम्ही. कोणते 7 आणि कोणते 63. संविधानात आर्टिकल 17 आहे, ॲब्लिशन ऑफ अनटचॅबिलिटी. ॲब्लिशन ऑफ अनटचॅबिलिटी फंडामेंटल राईट आहे संविधानामध्ये. बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं? ॲब्लिशन ऑफ कास्ट सिस्टम, नॉट अनटचॅबिलिटी. अस्पृश्यता हा जातीव्यवस्थेचा परिणाम आहे. परिणामाला कितीही मारा, अस्पृश्यता किती नष्ट करायच्या बाता मारा, जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत अस्पृश्यता राहणार. मग जाती व्यवस्था खतम करा, अस्पृश्यता ऑटोमॅटिक खतम होईल. संविधानामध्ये काय पाहिजे होतं? ॲब्लिशन ऑफ अनटचॅबिलिटी नाही, ॲब्लिशन ऑफ कास्ट सिस्टम. ॲब्लिशन ऑफ कास्ट सिस्टम पाहिजे होतं, ते नाही आलं. बाबासाहेबांना हे अपेक्षित आहे, ॲब्लिशन ऑफ कास्ट सिस्टम. अशा अनेक 63 बाबी आहेत. म्हणून मी सांगतोय, या आम्ही वर्कशॉपच्या मार्फत हे सगळं दिवसभर सांगणार आहोत, हे काय आहे भानगड. आणि हे सगळं केलंय म्हणजे 7 अधिकार मिळालेत, 63 मिळाले नाही. मग तरीही बाबासाहेबांनी त्या संविधानाला मान्यता काय? बाबासाहेब म्हणतात, त्यांचं भाषण अवेलेबल आहे. बाबासाहेब म्हणतात, माझं हे धोरण नाही, नेसल तर 9 वारी नाही तर उघडीच राहील, हे माझं धोरण नाही. माझं काय धोरण आहे? जे मिळतंय ते घ्या आणि नंतरच्या लढाईसाठी सज्ज राहा. जे मिळालेत ना आपल्याला 7 अधिकार, ते घ्या चला, आणि नंतरची आपण लढू, आपण 8वा अधिकार 9वा अधिकार मिळवण्यासाठी. आणि बाबासाहेबांना ती मान्यता दिलेली आहे त्या संविधानाला. संविधानाला हे काय आहे? ही मान्यता यामुळे आहे. 63 अधिकार मिळाले नाही, 7च मिळाले तरी ही मान्यता आहे. कारण संविधान काय आहे? भारतीय संविधान एक फॅक्ट आहे. त्या काळात जे काँग्रेस चालवणारे ब्राह्मण बनिया लोक आणि आमचे बापजादे यांच्यामध्ये झालेला तो सामाजिक करार आहे. तुम्ही आम्हाला ते 7 अधिकार मान्य केले, हे आमचं रिझर्वेशन असेल, हे वोटिंगचा अधिकार हे मान्य केलात, म्हणून आम्ही त्या संविधानाला मान्यता दिलेली आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्या संविधानाला मान्यता दिलेली आहे. हे काय आहे? करार आहे, करार. बाबासाहेबांच्या लिटरेचरमध्ये आयर्लंडचं उदाहरण बार आहे, लक्षात घ्या. खूप साऱ्या वेळेस बाबासाहेब त्या आयर्लंडचं उदाहरण देतात. आयर्लंडवर ब्रिटिशांनी राज्य केलं, आयर्लंड आझादीचं आंदोलन चालवलं, आणि आयर्लंडमध्ये काही बहुसंख्याक लोक होते, काही अल्पसंख्याक लोक होते. बहुसंख्याकांचा नेता अल्पसंख्याकांच्या नेत्याला, रेडमंडला म्हणाला, आता आपण आझाद झालो, तुला काय पाहिजे ते माग. रेडमंड म्हणाला, तुला कोणते अधिकार पाहिजे ते माग. रेडमंड काय म्हणला बहुसंख्याकांच्या नेत्याला? तुझे अधिकार घाल चुलीत, तुम्ही आमच्यावर राज्य काय करावं ते सांगा. आम्हाला तुमचं राज्यच मान्य नाही, बहुसंख्याकांचं राज्य बिलकुल मान्य नाही. रेडमंडनं अशी भूमिका घेतली. बाबासाहेब म्हणतात, मी आंबेडकर अशी तर भूमिका घ्याय नाही ना. ए ब्राह्मणांनो, तुमचं राज्य मला मान्य नाही. ए काँग्रेसच्या लोकांना, तुमचं आम्हाला राज्य मान्य नाही. ही तर भूमिका मी घ्याय नाही ना रेडमंड सारखी. माझं हेच म्हणणं आहे, ठीक आहे तुमचं राज्य आहे, मान्य आहे, त्याच्यात आमचा वाटा काय, आमची हिस्सेदारी काय? तुम्ही कोर्टामध्ये जा, कधी वकिलांशी भेटा. अरे भाऊ भावाचा खून करतो बांधावरून, एक जमिनीसाठी खून करतात, एका 10 बाय 10 खोलीसाठी मारून टाकतात सख्या भावाला. बाप लेकाचं डोकं फोडतो, भाऊ भावाचं डोकं फोडतो, हातपाय काढतो. अरे एका फुटासाठी केसेस चालू आहेत कोर्टात, तुम्ही कधी जा. आता देशाच्या संपत्तीच्या वाट्याचा मॅटर आहे. संविधान म्हणजे काय? देशाच्या संपत्तीचं वाटप होणार होतं. इथं किती जीवाची बाजी लावणार होता. हे काही साधारण खेळ नाहीये. बांधावरून लोक मुडदे पाडतात आणि देशाच्या संपत्तीचा मॅटर आहे.
बाबासाहेब म्हणले ठीक आहे, आम्हाला तुमचं राज्य मान्य आहे, पण त्याच्यात आम्हाला हे अधिकार मिळाले पाहिजे. हा सोशल ॲग्रीमेंट आहे, लक्षात घ्या. काय परिस्थिती आहे आज? जे आम्हाला संविधानात अधिकार दिले ते आज त्याच लोकांनी ते ॲग्रीमेंट फेकून दिले. का फेकून दिलं? कारण त्या काळामध्ये संविधान सभेवर काँग्रेस होतं आणि इकडे बाबासाहेब होते आपले नेते. तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यामध्ये आणि बाबासाहेबांमध्ये हा पॅक्ट झाला, हा करार झाला, हे ॲग्रीमेंट झालं. आजच्या RSSला हे मान्यच नाही. त्या काळात बी संविधान सभा मान्य नव्हती RSS. आज RSS राज्य, त्यामुळे त्यांना हा ॲग्रीमेंट मान्य नाही, त्यांना हा पॅक्ट मान्य नाही. त्यामुळे आपले सगळे हक्क अधिकार ते हिसकावून घ्यायला, समाप्त करायला लागले. मला सांगा, जे 7 अधिकार आपल्याला मिळाले, शिक्षणामध्ये आरक्षण, नवीन शैक्षणिक धोरण लागू करत आहेत, त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूदच नाही. आरक्षण खतम. नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले, त्याच्यामध्ये जे एम्प्लॉय लागणार आहे त्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूदच नाही. रिझर्वेशन समाप्त. नोकऱ्यामधलं आम्हाला मताचा अधिकार आहे, EVM आणलं, मतच काय, मताचा अधिकार समाप्त. माझं म्हणणं आहे, आम्हाला जे मिळाले संविधानानुसार मिळाले ते तर तुम्ही सगळं समाप्त करायला लागला. हा पॅक्ट मोडायला लागलात, हा करार संपवायलात. प्रश्न आहे की ह्या संविधानामध्ये आम्हाला जे 7 अधिकार मिळाले ते ज्या दिवशी नष्ट होतील, समाप्त होतील, मग त्या संविधानात राहतंय काय आपलं? हे समजून घेण्याची गरज आहे आजच्या तरुणांनी. भावनिक होऊ नका. बाबासाहेबांनी संविधानासंदर्भात जे काही म्हणले ते लक्षात घ्या. बाबासाहेबांचे एक वाक्य काही लोक RSSचे आम्हाला सोशल मीडियावरती सांगतात की बाबासाहेबच म्हणले पहिल्यांदा की मी पहिला व्यक्ती असेल की संविधान जाळून टाकेल. एकदा राज्यसभेमध्ये बाबासाहेबाला प्रश्न विचारला, बाबासाहेब आंबेडकर तुम्हीच म्हणालात की या देशाचं हे संविधान मी जाळून टाकेल. तर बाबासाहेब म्हणले बरं झालं मला हा प्रश्न विचारला, ह्याचं उत्तर देतो आता. आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? संविधान रूपी लोकतांत्रिक आम्ही एक मंदिर बनवलं आणि त्या मंदिरामध्ये मूर्ती बसवली आणि त्या मूर्तीमध्ये देवाची प्राणप्रतिष्ठा करायची होती. त्या अगोदर त्या मूर्तीमध्ये शैतानाने कब्जा केला. म्हणजे संविधान रूपी हे जे लोकशाहीचं आम्ही मंदिर उभा केलंय त्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्या अगोदरच, प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदरमध्येच तिथं शैतानाने कब्जा केला आहे. आता काय करायचं या संविधानाचा हा प्रश्न आहे. या लोकशाहीचं काय करायचं? तर शैतानात तर निघत नाही. त्यामुळं त्या शैताना सकट मंदिर जाळलं पाहिजे, अर्थात संविधान जाळलं पाहिजे. शैतान कोण आहे? ब्राह्मण. ब्राह्मण बनिया सकट जाळले पाहिजे हे म्हणाले बाबासाहेब. आता ब्राह्मण म्हणणार नाही, हे आम्ही उत्तर दिल्यानंतर ब्राह्मण म्हणी ना गेली. हे नाही मग कसं काय म्हणले बाबासाहेब? बाबासाहेब संविधान जाळा, त्या दिवशी संविधान जाळा म्हणजे काय? ब्राह्मण बनिया सकट जाळा आहे. ते एकटं संविधान पुस्तक नाही जाळा. तुम्ही ह्या कब्जा केला या सगळ्या गोष्टीवरती, हे बाबासाहेबाचं म्हणणं आहे. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की सध्याच्या ह्याला की भारतीय संविधानात जे आमचे हक्क अधिकार आहेत ते जर तुम्ही शाबूत ठेवले तर आम्हाला हे तुमचं राज्य मान्य आहे. बाबासाहेबाला मान्य होतं, आम्हालाही मान्य आहे. पण जर हे हक्क अधिकार जर शाबूत नाही ठेवले तर करायचं काय हा प्रश्न आहे. हा करार त्यांनी मोडलाय. RSSच्या लोकांनी करार मोडलाय. संविधानात ते मानत नाही, संविधानाच्या विरोधात बोलत राहतात, संविधान जाळत राहतात, फाडत राहतात. त्यांना हे मान्य नाही. आणि मला सांगा, त्या संविधान राहिलं आणि आपल्याला जे बाबासाहेबांना हक्क अधिकार दिले होते 7 ते जर काढून घेतले त्यांनी, राहतंय काय त्या संविधानात? डोंबलं काय त्या संविधानात? मग आपण या संविधानाला मानतो का? कारण ते आपले हक्क अधिकार त्याच्यात आहेत. ते 7 अधिकार आपले आहेत म्हणून मानतो. ते अधिकार काढून घेतल्यानंतर काही खाली राहत नाही. 1990 नंतर LPG आणलं, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली आणि या सगळ्यामध्ये प्रायव्हेटायझेशनमुळं आरक्षण समाप्तीच्या दिशेनं आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला जे अधिकार मिळाले ते समाप्तीच्या दिशेनं आहेत. त्यामुळं आपण आता प्रश्न पडला की ॲग्रीमेंटचं आपण काय करायचं? त्या पॅक्टचं आंबेडकर चळवळीच्या लोकांनी काय करायचं? चाटायचं का? हे आमचे लोक संविधान ते गणपतीनं तरडे, प्रवीण तरडे कोणीतरी हे आहे त्यानं पुस्तक खाली ठेवलं, त्याच्यावर गणपती बसला की तळपायच्या मस्तकाला वाचलंच का? काही का निश्चित तळपायच्या मस्तकाला जाणार आहे तुझ्या? संविधान वाच, संविधानाचा इतिहास वाच, मग कळलं ना. इंच बाय इंच आपले जे अधिकार आपल्याला मिळाले होते समाप्त करत आहेत ते. आणि आपण फक्त त्या भक्तीमध्ये लिहिलं नाहीत संविधान आमच्या बापाचं, संविधान कोणी बदललं, संविधानाला हात लावा,
संविधानात हात लावला तर आम्ही हात छाटू. अरे बदललं, समाप्त केले अधिकार. शिक्षणामध्ये आरक्षण समाप्त केलं नाही आपल्या देखत, नोकरीमध्ये आरक्षण समाप्त केलं नाही आपल्या देखत, व्होटिंगचा अधिकार ईव्हीएमने समाप्त केला नाही आपल्या देखत, राजकारणामध्ये आरक्षण समाप्त. दलाल भरवे तयार झाले त्याच्यामध्ये, त्यांच्या पक्षाचे लोक निवडून देतात. मग अशी जर परिस्थिती असेल तर त्या अधिकारांचा उपयोग काय, हा प्रश्न आहे. हे भयानक आहे. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे, हे भारतीय संविधानासमोरचं पहिलं आणि प्रमुख आव्हान काय असेल तर ते आजची RSS आहे. हे पहिलं आव्हान आहे. आणि आजची RSSला संविधान मान्य नाही, कारण संविधान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये RSS नव्हतं, काँग्रेस होतं, RSS नव्हतंच. त्यामुळे ही भयानक परिस्थिती आता तयार झालेली आहे. जोपर्यंत आपण RSSला रोखणार नाही, जोपर्यंत आपण BJPला रोखणार नाही, तोपर्यंत हे संविधानासमोरचं जे संकट आहे ते तसंच राहणार आहे. आणि BJPचा जीव हा EVM मध्ये आहे. EVM हटवा आणि बॅलेट पेपर आणा. बॅलेट पेपर येतील तर BJP ऑटोमॅटिक शून्य होईल. मी साधा आणि सरळ तुम्हाला प्रश्न विचारतो, लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे जास्त मतदान आहे त्याचं सरकार असलं पाहिजे. अरे ब्राह्मणांनो, तुमची संख्या 3.5% आहे हो. महाराष्ट्रात तर 3.5% नाहीत, 1.7, 2% सुद्धा नाहीत महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस कसं काय मुख्यमंत्री म्हणतात, ज्यांची 2% संख्या नाही. महाराष्ट्रात 25% मराठी, त्यांचा नाही मुख्यमंत्री. बौद्ध लोक 8.5%, त्यांचा नाही मुख्यमंत्री. धनगर लोक संख्या आहे, मुसलमान 12%, त्यांचा नाही मुख्यमंत्री. आणि 2% बी ज्यांची लोकसंख्या नाही त्यांचं मुख्यमंत्री. कसं काय होतं? लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात, डोक्यात काय त्याच्यापेक्षा बी ज्यांच्याकडे जास्त मतदान आहे ते आला पाहिजे. येत नाही. कसं काय? ईव्हीएम हटवलं पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये आणि बॅलेट पेपर आणला पाहिजे. हे पहिला सगळ्या आंबेडकर चळवळीच्या लोकांनी असं मेंदूमध्ये गोठवून ठेवा. जोपर्यंत ईव्हीएम हटत नाही, BJP हटत नाही. ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपर आणा, तेव्हा BJPला हरण्याची शक्यता वाढते. हारलंच असं सांगत नाही, पैसा लय प्रचंड कमवलाय त्यांनी, पैशाचा वापर करतील, करोड रुपये खर्चितील, पण कमीत कमी ट्रान्सपरन्सी राहील इलेक्शनमध्ये. लोकांनी जर ठरवलं पैसे घेऊन मी मतदान नाही करायचं BJPला तर सरकार बदलू शकतं. त्यामुळं EVM बंद करा आणि बॅलेट पेपर आणा. पहिली बाब आहे. दुसरी बाब, हे संविधानाच्या संदर्भामध्ये आपण जनजागृती केली पाहिजे. प्रचंड जनजागृतीची गरज आहे. आपण भावनिक आहे, जय भीम बोलून किधर भी चलो, किधर भी नाही जाणे का. बाबासाहेबांचे बोर्ड दाखवले तिकडं, तिकडं जायचंय, कुठं बी नाही जायचं. बाबासाहेब वाचावं लागतील, संविधान वाचावं लागेल. 75 वर्ष झालेत संविधानाला. आपल्या घरात संविधान असतं, आपण उघडून वाचत बी नाही, समजून बी घेत नाही. संविधान कसं वाचवणार होतो? जी गोष्ट वाचवायची तिथं माहिती पाहिजे. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या अगोदर शाहीनबागला भाषण करायला जायचो. त्यावेळेस मी संविधान सोबत घेऊन जायचो, कारण ते म्हणायचे शाहीनबागवाले की आम्हाला संविधान वाचवायचंय. मी म्हणायचो जे वाचवायचंय ते बघा तरी, हे दाखवायचं हात घेऊन. याला वाचवायचे तुम्हाला, वाचा, उघडा. जे संविधान आपल्याला वाचवायचंय, जे संविधान वाचवायचंय त्याची माहिती तर पाहिजे ना. बेसिक सगळेच वाचते ना, सगळ्याला समजणं असं सांगणं किचकट बाब आहे. त्यामुळे याला सोपं करून आम्ही कार्यशाळेचं नियोजन करणार आहोत. माझा संपर्क क्रमांक मी टाकणार आहे याच्यामध्ये, 77 98 75 79 23. हा माझा संपर्क क्रमांक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही कार्यशाळा फुकट घ्यायचं ठरवलेलं आहे आणि संविधानाची जनजागृती करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत संविधानावरचं आपल्याला माहीत पाहिजे संविधान काय आहे. संविधान माहीत असेल तर संविधानाबद्दल आपण जनजागरण करू, संविधानाचं जागर करू शकतो. संविधानामध्ये आपले हक्क कोणते आहेत माहीत होतील. संविधानामध्ये आणखी आपल्याला हक्क कोणते टाकायचे, काय अमेंडमेंट करण्याची गरज आहे. आता जेव्हा घटना दुरुस्ती, अरे गलत, लोक शब्दातली घटना दुरुस्ती नाही शब्द, तो अमेंडमेंट आहे. अमेंडमेंटचा अर्थ दुरुस्ती होत नाही. अमेंडमेंटचा अर्थ बिलकुल दुरुस्ती होत नाही. पण लोकांनी काय घटना दुरुस्ती तसं नाही, जसं काय पहिली खराब आहे आणि त्याला दुरुस्त करायचं. शब्दाचे अर्थच कळत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर शब्दाचे बादशाह होते हो. त्यांना ज्या पदव्या मिळाल्यात ना त्याच्यात एक LLD पदवी आहे. LLDचा काय अर्थ आहे? डॉक्टर ऑफ लॉ अँड लेटर्स. बाबासाहेब कशाचे डॉक्टरेट आहेत? लॉ अँड लेटर्स. लेटर्स म्हणजे शब्द, शब्दाचे डॉक्टरेट आहेत ते. शब्द कोणते वापरले पाहिजे, कोणते नाही वापरले पाहिजे. आंदोलनातले शब्दाला फार महत्व आहे. बाबासाहेबांनी हे केलं असताना आपण अमेंडमेंटला दुरुस्ती म्हणत राहतो, फार शोकांतिक आहे. हे बाबासाहेबांनी मॅक्झिमम इंग्रजीमध्ये लिहिले.
आणि इंग्रजीमध्ये लिहिल्यामुळं आणि मराठीमध्ये कमी झालेलं आहे ट्रान्सलेशन. ज्यांनी केलं ते चुकीचं केलंय. ट्रान्सलेट करण्यास समजा बुद्धा अँड इज धम्मा, ट्रान्सलेट करणाऱ्यानं काय केलंय, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. अरे भगवान शब्द नाही ना, मग बाबासाहेबांना टाकला असताना तू मनानं का टाकतो? पुस्तकाचं टायटल ट्रान्सलेट करता येत नाही आमच्या लोकांना. पुस्तकाचं टायटल हू वेअर दी शूद्रा, शूद्रपूर्वी कोण होते, त्याच्या खालची टॅगलाईन टाकीत नाही, फोडत लिहिते. इंडो आर्यन सोसायटी मधले शूद्र कोण होते त्याच्यापूर्वी हे आहे होते. त्या काळातले शूद्र त्याच्या अगोदर कोण होते, आताचे शूद्र नाही. हू आर दी नाही, हू वेअर. म्हणजे टायटल मध्ये ओळ आहेत आपल्या लोकांना. टायटल ट्रान्सलेट करता येत नाही, पुस्तक कसं करता येते. त्यामुळं माझं हे म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही लिटरेचर आहे ते वाचलं पाहिजे, त्यांच्या बायोग्राफी वाचल्या पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, संविधानाची प्रक्रिया वाचली पाहिजे. त्यावेळेस हे सगळं कळेल. संविधानाचा गर्व आहे आम्हाला. का गर्व आहे? कारण बाबासाहेबांच्या अगोदर 22 लोकांनी संविधान लिहिलं. ते संविधानाबद्दल कुणाचंही एकमत झालं नाही. आमच्या बापानं संविधान लिहिलं, एकमत झालं. या देशामध्ये सगळ्या लोकांचं एकमत झालं. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, अँग्लो इंडियन सगळ्यांनी एकमतानं ते मान्य केलं. याचा आम्हाला गर्व आहे. आमच्या बापाच्या हातून हे देश एक होण्याची प्रक्रिया घडली, याचा आम्हाला गर्व आहे. ही एवढी जाती व्यवस्था असताना, एवढी वर्णव्यवस्था असताना हा देश 75 वर्षात लोकशाहीवर टिकून आहे. या संविधानामुळे चालू, याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही लोकशाहीवादी आहोत, आम्ही संविधानवादी आहोत. आमची आंदोलनं बी संविधानिक राहतील. त्यामुळं ही जी संविधान विरोधातली जी कोणती आजची शक्ती आहे, बघा आता लढाई पक्षभिक्ष नाही राहिली. आज मी स्पष्ट सांगतो, आज लढाई झाली संविधानाचे समर्थक वर्सेस संविधानाच्या विरोधात. जे कोणी संविधानाच्या समर्थनात ते आपले मित्र आहेत आणि जे कोणी संविधानाच्या विरोधात आहेत ते आपले शत्रू आहेत. मी कोणती जात म्हणायला नाही, मी कोणता धर्म म्हणत नाही. जो संविधानाला मानतो तो आमचा मित्र. मग ती संघटना असेल, तो पक्ष असेल, ती संस्था असेल, कोणीही असेल, तो व्यक्ती असेल, तो आमचा मित्र आहे. जो संविधानवादी आहे, संविधानाला मानतो. आणि जो कोणी संविधानाच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात बोलत राहतो, ते लोक आमचे शत्रू आहेत. हा साधा आणि सिंपल फंड आहे ओळखण्यासाठी. मला वाटतं की आपण आज प्रजासत्ताक दिन आहे, 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्याला रिपब्लिकन डे म्हणतात, रिपब्लिक डे. बाबासाहेबांचा पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं मराठी ट्रान्सलेशन आहे भारताचा प्रजासत्ताक पक्ष. प्रजासत्ताक दिन आहे आज. बाबासाहेबांचं नाव, बाबासाहेबांनी रिपब्लिक ठेवलेलं आहे, नॉट अ डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅसी आणि रिपब्लिक दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आमच्या बीडमध्ये एक पक्ष आहे आमच्या मित्राचा, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया. डेमोक्रॅसी ही छोटी गोष्ट आहे, रिपब्लिक ही मोठी गोष्ट आहे. लंडनमध्ये डेमोक्रॅसी आहे, रिपब्लिकन नाही. अमेरिकेमध्ये डेमोक्रॅसी आहे, रिपब्लिकन सिस्टमही नाही. अमेरिकेचा ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख लोक निवडतात तिथं असते रिपब्लिकन सिस्टम. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष लोक निवडतात म्हणून तिथं डेमोक्रॅसी आहे, रिपब्लिक बी आहे. लंडनमध्ये आजही राजा राणी चालवते. राणीचा जे आहे ना, राजघराणं राज्य करतं, नावाला का व्हायना. आणि राजघराणं जिथं राज्य करतं, लंडनमध्ये डेमोक्रॅसी आहे, लोकशाही आहे, पण रिपब्लिकन सिस्टम नाही. डेमोक्रॅसीमध्ये, लंडनमध्ये डेमोक्रॅसी आहे पण आज बी तिथं राजघराणं आहे, राजेशाही आहे, रिपब्लिकन नाही. भारतामध्ये काय डेमोक्रॅसी आहे, रिपब्लिकन सिस्टम आहे. त्यामुळे डेमोक्रॅसी छोटा शब्द आहे. बाबासाहेबांनी त्यामुळे पक्षाचं नाव डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया नाही ठेवलं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठेवलं. रिपब्लिकन मध्ये डेमोक्रॅसी येऊन जातं, ऑटोमॅटिक येऊन जातं. तर तो दिन आहे, तो दिन आहे 26 जानेवारी 1950. बरं, हाही प्रश्न आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी 26 नोव्हेंबरला आपण काय करतो, संविधान दिन साजरा केला. 26 नोव्हेंबर 1949ला जर संविधान लिहून झालंय, स्वीकारून झालंय, 2 महिने का वाट बघितली? लागू करायला 2 महिने का वाट बघितली? संविधान तर 2 महिन्यापूर्वीच बनलं होतं, 26 नोव्हेंबर 1949ला. कारण 1929-30च्या दरम्यानमध्ये काँग्रेसनं त्या काळामध्ये 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. त्यांना ते औचित्य साधायचं होतं म्हणून विनाकारण 2 महिने लेट केला. 26 नोव्हेंबरला लागू करायचं, 2 महिने लेट करून 26 जानेवारी लागू केले संविधान. का तर त्यांनी 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा केला 1930ला. ते त्यांना त्या दिवशी आणायचं होतं म्हणून 2 महिने लेट मिळाला आपल्याला भारत, प्रजासत्ताक भारत. 2 महिने अगोदर मिळाला होता असता, पण काही पक्षाचा एवढा इगो मोठा आहे की 2 महिने लेट प्रजासत्ताक भारत झाला आपला. तर संविधान लागू झालंय लक्षात घ्या आजच्या दिवशी.
आणि आजच्या दिवशी संविधान लागू झालंय, हा खरा आमचा स्वातंत्र्याचा दिन आहे. मी तर मराठवाड्यातला आहे. अहो, मराठवाड्यात इंग्रजांचं राज्यच नव्हतं. आम्हाला इंग्रजांनी कधी गुलामच केलं नाही, ते निजामाचं राज्य होतं. भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947ला, त्याच्या 1 वर्षानंतर 1948 मध्ये 17 सप्टेंबर 1948ला आम्ही आझाद झालो त्या निजामाच्या गुलामीतून. आणि त्या दिवशी आम्ही भारतात विलीन झालो 1948ला. 15 ऑगस्ट तर आमचा तर काही संबंध नाही. आमची मराठवाड्यातल्या लोकांची तर पहिली आझादी आहे 17 सप्टेंबर 1948 आणि दुसरी आझादी आहे म्हणजे आज 26 जानेवारी 1950, ज्या दिवशी या देशात संविधान लागू झालं, आम्हाला हक्काधिकार मिळाले. आणि सर्वच भारतीयांना ते हक्काधिकार मिळालेले आहेत. जर हे हक्काधिकार शाबूत राहिले, आपण जर याचं रक्षण करू शकलो, तरच ही लोकशाही टिकेल, तरच हा विचार टिकेल. हे आपल्याला सर्वांना मिळून करावं लागेल. मिळून जागृती निर्माण करावी लागेल. जागृतीमधून संघर्ष निर्माण होईल. आणि जर या मताचे संघर्ष करणारे लोक तयार झाले, लाखो करोडो लोक जर यासाठी रस्त्यावर आले, तर कुणाची हिंमत होणार नाही आपले हक्काधिकार नष्ट करण्याची. ते आपण मिळवू. ते 7 अधिकार तर ठेवू. 8वा अधिकार मागू, आपण 9वा अधिकार मागू. मी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो या ठिकाणी की जर तुम्ही कोणत्याही पक्षात काम करत असाल, मला काही घेणे देणे नाही, त्या पक्षाच्या लोकांना सांगा, त्या पक्षाच्या नेत्यांना सांगा, हे 63 अधिकार जाहीरनाम्यात टाका म्हणून. त्याची चर्चा होईल. आणि चर्चा जर झाली तर उद्या ते आपल्याला हक्क मिळतील. त्यांच्याकडून वधवून तर घ्या, लिहून तर घ्या की आमचं सरकार आल्यानं आम्ही हे करू ते करू. अगोदर लिहून घ्या. आणि लिहून घेतल्यानंतर मग स्ट्रॅटेजिकल आपण करू. आता तुम्ही मनाला होतात, तुमच्या जाहीरनाम्यात होतं, मग आता का नाही? जरांगे पाटील कसं करतात? लिहून घेतात, उपोषण सोडतात, मग परत मागं लागतात. आता तुम्ही लिहून दिलं तर आता का करीनात? ही स्ट्रॅटेजी असते. हे संघर्ष करण्याची एक स्ट्रॅटेजी आहे, ती आपण घेतली पाहिजे. राजकीय पक्षात आमचे जे लोक काम करतात आंबेडकर चळवळीतले, त्यांनी तिथं ते जाहीरनाम्यात मधवून घेतलं पाहिजे, नमूद करून घेतलं पाहिजे आणि मग मागं लागलं पाहिजे आम्हाला इथे आम्हाला. तर हे होऊ शकते. हे सगळं करण्यासाठी आपण संविधानाची महाजनजागरणाची अभियान राबवू, संविधान शाबूत ठेवू, संविधानाचे हक्काधिकार आपण शाबूत ठेवू, तरच हा देश टिकेल. नाही तर जर संविधान संपलं, संविधानाला काही टाच आली, तर हा देश परत 1000 वर्षाच्या गुलामीत जाऊ शकतो. त्यामुळे संविधान प्रेमींची जिम्मेदारी आहे, प्रमुख जिम्मेदारी आहे की संविधानाचं रक्षण करूयात. हे संविधानावर जे हे आलेलं आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे RSSमुळं, हे ढगाळ वातावरण हटवून आपल्याला सूर्यप्रकाश आणावा लागेल. त्यासाठी तुम्ही सर्व लोक साथ सहयोग द्याल, संघर्ष कराल, अभ्यास कराल, एवढीच आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.